सहसा जेव्हा आपण एखाद्या जागतिक साम्राज्याची उभारणी पाहतो ना, तेव्हा डोळ्यांसमोर काय येतं? साहजिकच पोलाद, सिमेंट किंवा विटांनी बनलेल्या उत्तुंग इमारती. अगदी बरोबर. म्हणजे सर्व काही अगदी मोजता येण्यासारखं आणि भौतिक. पण पण जर एखाद्याने असं सांगितलं, की एका जागतिक आणि शतकाहून अधिक काळ टिकणाऱ्या साम्राज्याचा पाया केवळ चांगला सूर्यप्रकाश आणि कोरड्या हवेवर रचला गेलाय तर? हे ऐकायला खरंच थोडं विचित्र वाटतं. हो ना. पण चला तर मग या विषयाची उकल करूया. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामधील हॉलिवूडचा इतिहास आणि ऑस्कर पुरस्कारांमधील त्याचं महत्त्व या माहितीचा वेध घेणार आहोत. नक्कीच हा प्रवास खूपच रंजक असणार आहे. हो, कारण अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधला एक अगदी सामान्य, शांत भाग जागतिक मनोरंजन उद्योगाची राजधानी कसा बनला आणि एका सोनेरी बाहुलीने म्हणजे ऑस्करने संपूर्ण जगाच्या चित्रपटसृष्टीचे मानक कसे प्रस्थापित केले याचा शोध आपण घेणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण कसं आहे ना, आज जेव्हा आपण हॉलिवूडचा विचार करतो तेव्हा आपल्याला केवळ ते ग्लॅमर आणि तो लाल गालिचा दिसतो. हो, एकदम झगमगाट. अगदी. पण या झगमगाटामागील मूळ कारणं खूप वेगळी आणि तसं पाहिलं तर पूर्णपणे व्यावहारिक होती. हो, आणि म्हणूनच हॉलिवूडचं आजचं ग्लॅमर पाहण्याआधी मुळात या जागेची निवडच का झाली हे समजून घेणं आवश्यक आहे. स्रोतानुसार 20व्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारण 1910 ते 1920 या काळात अनेक चित्रपट निर्माते आणि स्टुडिओ कंपन्या लॉस एंजेलिसमध्ये येऊ लागल्या. बरोबर. पण त्यांनी हीच जागा का निवडली तर याची 3 मुख्य कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे चांगलं हवामान, दुसरं भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि तिसरं म्हणजे चित्रीकरणासाठी योग्य असलेले विविध प्रकारचे परिसर. हो, ते खूप सोयीचं होतं त्यांच्यासाठी. एक भव्य स्टुडिओ उभारल्यासारखं होतं, जिथे सूर्य हा तुमचा सर्वोत्तम प्रकाश योजनाकार होता आणि निसर्गाने सर्व सेट्स तयार ठेवले होते. वाळवंट, समुद्रकिनारे, डोंगर सर्व काही एकाच ठिकाणी. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे केवळ सोयीचं होतं म्हणून घडलं नाहीये. तत्कालीन तंत्रज्ञानाची ती एक अत्यंत निकडीची गरज होती. गरज म्हणजे नक्की कशा प्रकारची गरज? तत्कालीन कॅमेरा तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर त्या काळात वापरल्या जाणाऱ्या फिल्म्स खूप संथ किंवा कमी संवेदनशील असायच्या. म्हणजे आजच्या आपल्या स्मार्टफोनसारखं कमी प्रकाशात स्पष्ट चित्रीकरण करणं तेव्हा अजिबात शक्य नव्हतं. अच्छा. हो, कॅमेऱ्यांना चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर अतिशय प्रखर प्रकाशाची आवश्यकता असायची. म्हणजे त्या काळात कृत्रिम प्रकाश योजना आजच्या इतकी प्रगत नव्हती का? स्टुडिओमध्ये मोठे दिवे लावून काम का नाही करता आलं त्यांना? कृत्रिम प्रकाश योजना अस्तित्वात होती, पण ती खूपच प्राथमिक अवस्थेत होती. आणि मुख्य अडचण अशी होती की त्या काळातले दिवे खूपच उष्णता निर्माण करायचे. बापरे, मग तर सेटवर खूप गरम होत असेल. गरम तर व्हायचंच, पण अनेकदा त्यामुळे आगी लागण्याच्या घटनाही घडायच्या. अरेच्छा, हे तर खूपच धोकादायक होतं. हो ना. आणि म्हणूनच भरपूर आणि सुरक्षित नैसर्गिक प्रकाश ही त्या काळातील चित्रपट निर्मात्यांसाठी एक प्रकारची तांत्रिक जीवनवाहिनीच होती. म्हणजे लॉस एंजेलिसमधील हवामानाचा त्यांना थेट फायदा झाला तर? अगदी. तिथलं हवामान असं होतं की वर्षातील जवळपास 300 दिवस लख्ख सूर्यप्रकाश असायचा. पावसाचा किंवा खराब हवामानाचा व्यत्यय न येता सतत काम करणं शक्य झालं. आणि निर्मात्यांचं पावसामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळलं असेल. नक्कीच. या एका भौगोलिक अनुकूलतेमुळेच या जागतिक चित्रपट उद्योगाचा पाया तिथे वेगाने रचला गेला. खरंच, निसर्गाची अशी भरभक्कम साथ मिळाल्यावर उद्योगाची वाढ तर होणारच होती. आणि यातूनच हॉलिवूडचा सुवर्णकाळ उदयास आला. 1920 ते 1950 या कालखंडाला हा सुवर्णकाळ मानला जातो. बरोबर. या काळात पॅरामाउंट पिक्चर्स, वॉर्नर ब्रदर्स आणि युनिव्हर्सल पिक्चर्स सारख्या मोठ्या स्टुडिओ कंपन्यांनी जागतिक चित्रपटसृष्टीवर प्रचंड मोठा प्रभाव निर्माण केला. पण हा प्रभाव फक्त चित्रपट बनवण्यापुरता मर्यादित नव्हता, होय ना? नाही, अजिबात नाही. हा तो काळ होता जेव्हा हॉलिवूडने स्वतःला एका उद्योगातून एका प्रस्थापित यंत्रणेत बदललं, ज्याला आपण स्टुडिओ सिस्टम म्हणतो. स्टुडिओ सिस्टम म्हणजे नक्की काय? म्हणजे या महाकाय स्टुडिओंनी चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूवर एकाधिकारशाही निर्माण केली होती. ते केवळ चित्रपट बनवत नव्हते, तर चित्रपटगृह देखील त्यांच्याच मालकीची होती. अच्छा, म्हणजे निर्मितीपासून ते प्रदर्शनापर्यंत सगळंच त्यांच्या हातात. अगदी. आणि कलाकारांशी त्यांचे दीर्घकालीन करार असायचे. त्यामुळे काय बनवायचं, कोण अभिनय करणार आणि ते कुठे दाखवलं जाणार हे सर्व पूर्णपणे या स्टुडिओंच्याच नियंत्रणात होतं.
आणि याच काळात हॉलिवूडने अभिनय, दिग्दर्शन, छायांकन, ध्वनी तंत्रज्ञान आणि विशेष दृश्य परिणाम, ज्याला आपण व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा VFX म्हणतो, यामध्ये मोठी प्रगती घडवली. पण इथे मला एक प्रश्न पडतो. कोणता? आपण नेहमी व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे आजच्या आधुनिक चित्रपटांची आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सची मक्तेदारी मानतो ना. पण 1920च्या दशकात तर कॉम्प्युटर नव्हते. मग त्यांनी ही तांत्रिक प्रगती कशी काय साध्य केली? ते आजच्या तुलनेत खूपच प्राथमिक नसेल का? ते डिजिटल नव्हतं हे खरं आहे, पण ते प्राथमिक अजिबात नव्हतं. उलट ते अत्यंत कल्पक होतं. कल्पक हं? म्हणजे कसं? त्यांनी ज्या तंत्राचा वापर केला त्यातील एक प्रमुख तंत्र म्हणजे मॅट पेंटिंग आणि मॉडेल वर्क. आता हे कसं काम करायचं ते आपण समजून घेऊया. समजा एखाद्या दृश्यात एक भव्य आणि प्राचीन महाल दाखवायचा आहे. किंवा एखादं परग्रहवासियांचं शहर. हो, ते प्रत्यक्ष बांधणं खूप महागडं आणि अशक्य असतं. त्यामुळे अत्यंत कुशल चित्रकार एका मोठ्या काचेवर तो महाल अतिशय बारकाईने रंगवत असतात. पण त्या काचेचा काही भाग ते जाणीवपूर्वक पारदर्शक किंवा रिकामा सोडायचे. अच्छा, म्हणजे काचेवर चित्र पण मधला भाग रिकामा. अगदी. आणि मग कॅमेरा अशा कोनातून लावला जायचा की त्या पारदर्शक भागातून मागचे खरे कलाकार प्रत्यक्ष अभिनय करताना दिसायचे. बापरे, हे तर खूपच हुशारीचं काम आहे. हो ना. कॅमेरातून पाहताना काचेवर रंगवलेला तो भव्य महाल आणि त्या रिकाम्या जागेतून दिसणारे प्रत्यक्ष अभिनय करणारे कलाकार एकमेकांत एकजीव होऊन दिसायचे. प्रेक्षकांना वाटायचं की कलाकार त्या महालासमोर उभे आहेत, पण प्रत्यक्षात कॅमेरासमोर फक्त एक रंगवलेली काच असायची. क्या बात आहे. तसंच छोट्या आकाराचे मॉडेल्स बनवून त्यांचं विशिष्ट कोनातून आणि वेगात चित्रीकरण करून मोठ्या जहाजांचे किंवा इमारतींचे भास निर्माण केले जायचे. म्हणजे टायटॅनिक सारखं काहीतरी. अगदी तसंच. हे सर्व तत्कालीन प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन आणि थक्क करणारं होतं. आणि त्यात ध्वनी तंत्रज्ञानाचा प्रवेश तर चित्रपटसृष्टीसाठी एक क्रांतीच होती. हो, मूकपटांकडून बोलपटांकडे झालेला तो प्रवास. बरोबर. या सर्वांमुळे हॉलिवूडने स्वतःला एक असं केंद्र बनवलं जिथे कला आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. इथे हा विषय खरोखरच रंजक बनतो, कारण जेव्हा एखाद्या ठिकाणी एवढी दर्जेदार निर्मिती होऊ लागते आणि मोठ्या प्रमाणावर पैसा आणि तंत्रज्ञान ओतलं जातं, तेव्हा त्या उत्कृष्टतेचं मोजमाप कसं करायचं हा प्रश्न येतोच. साहजिकच आहे. आणि याच गरजेतून 1929 मध्ये एका अशा पुरस्काराचा जन्म झाला ज्याने पुढे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. आपण ऑस्कर किंवा अकॅडमी पुरस्कारांबद्दल बोलत आहोत. हो, चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान. पण स्रोतांनुसार 16 मे 1929 रोजी हॉलिवूडमधील रूझवेल्ट हॉटेलमध्ये झालेल्या या पहिल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला फक्त सुमारे 270 लोक उपस्थित होते. हो, अगदी मोजकेच लोक. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो तो सोहळा एखाद्या महाकुंभासारखा असतो, पण तेव्हा फक्त 270 लोक, म्हणजे ही केवळ या उद्योगातील बड्या धेंडांनी स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी किंवा एक अंतर्गत राजकारणासाठी केलेली एक प्रायव्हेट पार्टी होती का? तुमचा हा संशय अगदी स्वाभाविक आहे. सुरुवातीला या पुरस्कारांचं स्वरूप बरसलं तसंच होतं. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. अच्छा. तो एक अतिशय खाजगी स्वरूपाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. त्यामागे चित्रपट उद्योगातील लोकांचे एकमेकांचं कौतुक करणं हा उद्देश होताच, पण त्याहीपेक्षा एक मोठा आणि छुपा उद्देश होता. तो कोणता? त्या काळात चित्रपट माध्यमाकडे एक स्वस्थ आणि दुय्यम दर्जाचं मनोरंजन म्हणून पाहिलं जायचं. हॉलिवूडला ही प्रतिमा बदलायची होती. म्हणजे त्यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं. बरोबर. आपण जे काम करतोय ती एक उच्च दर्जाची कला आहे आणि त्याला एक अधिकृत आणि प्रतिष्ठित मान्यता मिळाली पाहिजे, हा त्यामागील जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. म्हणजे हा सोहळा एका लहानशा खाजगी स्नेहभोजनापासून सुरू होऊन आज थेट मनोरंजन विश्वाच्या सुपर बॉलमध्ये रूपांतरित झाला आहे. आज जगभरातील कोट्यावधी लोक हा कार्यक्रम पाहतात. त्यांनी या खाजगी कार्यक्रमाला जागतिक पातळीवर कसं नेलं? हॉलिवूडच्या स्टुडिओ प्रमुखांनी लवकरच हे ओळखलं होतं की ऑस्कर हे केवळ अंतर्गत पुरस्कार नाहीत, तर ते जागतिक प्रेक्षकांशी जोडले जाण्याचं आणि स्वतःचं मार्केटिंग करण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. एक प्रकारचं ब्रँडिंग म्हणूया आपण. अगदी बरोबर. जसं जसं रेडिओ आणि नंतर टेलिव्हिजनचं युग आलं तसं तसं त्यांनी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली. त्यांनी या सोहळ्याभोवती एक असं वलय निर्माण केलं की ऑस्कर मिळणं म्हणजे चित्रपट जगतातील सर्वोच्च शिखर गाठणं.
आणि यामुळे हॉलिवूडला जगभरात आपली एक विशिष्ट आणि प्रतिष्ठित प्रतिमा निर्माण करता आली. हो, आणि ती प्रतिमा आजही टिकून आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? ऑस्कर सोहळा मोठा झाला आणि हॉलिवूडची प्रतिमा सुधारली, हे सगळं खरे आहे. पण या पुरस्काराचा आजच्या काळात प्रत्यक्ष व्यावसायिक आणि सांस्कृतिक परिणाम काय होतो? याचे खूप व्यापक परिणाम आहेत. स्रोतामध्ये या प्रभावाचे 5 मुख्य पैलू दिले आहेत. चित्रपट गुणवत्तेची ओळख, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा, व्यावसायिक यश, हॉलिवूडचे मानक आणि सांस्कृतिक प्रभाव. आपण हे सर्व पैलू कसे जोडलेले आहेत ते पाहूया. सर्वात आधी व्यावसायिक यशाबद्दल बोलूया. हो, तो सर्वात महत्वाचा भाग आहे. आपण नेहमी ऐकतो की ऑस्कर मिळाल्यावर चित्रपटाची कमाई अचानक वाढते. हे नेमकं कसं घडतं? याला चित्रपट व्यवसायाच्या भाषेत ऑस्कर बाउन्स असं म्हणतात. आणि याची एक विशिष्ट यंत्रणा आहे. ऑस्कर नामांकने सहसा जानेवारी महिन्यात जाहीर होतात. बरोबर. तोपर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित होऊन त्यांच्या कमाईचा आलेख खाली आलेला असतो किंवा ते चित्रपटगृहातून उतरण्याच्या मार्गावर असतात. पण जसं नामांकन मिळतं तसं हे चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जातात. लोकांमध्ये अचानक त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. म्हणजे जे प्रेक्षक आधी तो चित्रपट पाहण्यास विसरले होते किंवा त्यांना तो महत्त्वाचा वाटला नव्हता, ते आता तो ऑस्कर नामांकित आहे म्हणून पुन्हा तिकीट काढतात. अगदी बरोबर. आणि हा झाला देशांतर्गत फायदा. जागतिक स्तरावर याचा प्रभाव आणखी मोठा असतो. तो कसा? अनेक आंतरराष्ट्रीय वितरक एखादा विशिष्ट चित्रपट विकत घेण्यास कचरत असतात. पण ऑस्करचा शिक्का बसल्यावर तो चित्रपट आपल्या देशात प्रदर्शित करण्यासाठी ते दुप्पट पैसे मोजायला तयार होतात. कारण ऑस्कर ही आता आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची पावती बनली आहे. अच्छा, म्हणजे ऑस्कर ही केवळ सन्मानाची थाप नाही, तर ती बॉक्स ऑफिसवर मिळणाऱ्या कोट्यावधींच्या यशाची थेट हमी असते. नक्कीच. आणि या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेमुळेच चित्रपट गुणवत्तेची ओळख निर्माण होते. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांपासून ते पडद्यामागे काम करणाऱ्या दिग्दर्शक, संगीतकार, पटकथा लेखक आणि तंत्रज्ञानांपर्यंत सर्वांच्या योगदानाला जागतिक स्तरावर महत्त्व मिळतं. पण याचा दुसरा एक अर्थ असाही होतो ना, की हॉलिवूडने स्वतःला एक सर्वोच्च मानक बनवून टाकलं आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हाच हॉलिवूडच्या वर्चस्वाचा खरा कणा आहे. ऑस्करच्या माध्यमातून हॉलिवूडने संपूर्ण जगाला हे सांगण्यात यश मिळवलं आहे की चित्रपट कसा असावा, उत्कृष्ट अभिनय कशाला म्हणतात आणि तांत्रिक परिपूर्णता काय असते याचे सर्वोच्च मापदंड आम्ही ठरवतो. खरे. जगभरातील इतर चित्रपट उद्योग, मग तो युरोपियन सिनेमा असो वा आशियाई, स्वतःची तुलना नकळतपणे याच मानकांसोबत करत असतात. हे एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी जागतिक वर्चस्व आहे. आणि हे वर्चस्व फक्त पडद्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, त्याचा सांस्कृतिक प्रभावही खूप मोठा आहे. ऑस्कर सोहळा हा केवळ एक पुरस्कार कार्यक्रम राहिलेला नाहीये, तो जागतिक फॅशन आणि लाईफस्टाईलचा एक मोठा इव्हेंट बनला आहे. हो ना, रेड कार्पेट हा तर एक वेगळाच सोहळा असतो. अगदी. रेड कार्पेटवर कोण कोणत्या डिझायनरचे कपडे परिधान करतं, कोण काय बोलतं आणि कोणाच्या भाषणात कोणता राजकीय किंवा सामाजिक मुद्दा मांडला जातो, या सर्व गोष्टी जागतिक चर्चेचा विषय बनतात. नक्कीच. ऑस्करने स्वतःला एका सांस्कृतिक उत्सवात रूपांतरित केला आहे. जेव्हा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री ऑस्करच्या मंचावर येते तेव्हा ते केवळ एका चित्रपटाचं प्रतिनिधित्व करत नसतात. मग ते एका संपूर्ण जागतिक फॅशन आणि मनोरंजन उद्योगाचं प्रतिनिधित्व करत असतात. यातून हॉलिवूडचा सांस्कृतिक प्रभाव अमेरिकेच्या सीमा ओलांडून जगभरातील घराघरात पोहोचतो. पण इथे मला एक मोठी शंका येते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिकाच्या या स्रोतात एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. कशा संदर्भात म्हणताय तुम्ही? आजकाल स्ट्रीमिंग सेवांचा उदय झाला आहे. लोक घरबसल्या नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईमवर जगभरातील आशय पाहत आहेत. आता त्यांना केवळ हॉलिवूडच्या चित्रपटांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हो, ते तर आहेच. स्पॅनिश, कोरियन मालिका आज जगभर गाजत आहेत. तसंच भारताच्या बॉलिवूडसारखे इतर देशांतील चित्रपट उद्योग देखील प्रचंड वेगाने वाढत आहेत आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करत आहेत. मग अशा बदलत्या काळात जिथे आशय निर्मितीचं पूर्णपणे विकेंद्रीकरण झालंय, तिथे स्रोतानुसार हॉलिवूडचा सांस्कृतिक प्रभाव अजूनही खूप मोठा आहे असं का म्हटलंय? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि कळीचा प्रश्न आहे. हे खरं आहे की स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि बॉलिवूडसारख्या उद्योगांनी मनोरंजनाचं जागतिक चित्र बदललं आहे. प्रेक्षकांकडे आता असंख्य पर्याय आहेत. हो ना. पण
पण हॉलिवूडचा जो पाया आहे तो गेल्या शतकाभराचा इतिहास, ती प्रचंड मोठी तांत्रिक प्रगल्भता आणि मुख्य म्हणजे ऑस्करसारख्या मानकांची जी खोलवर रुजलेली प्रतिष्ठा आहे ती सहजासहजी पुसली जाणारी नाही. म्हणजे इतर उद्योग कितीही मोठे झाले तरी ते शेवटी हॉलिवूडच्याच खेळपट्टीवर खेळत आहेत. तसं म्हणता येईल. हॉलिवूडने स्वतःला केवळ चित्रपट बनवणारा एक मोठं केंद्र म्हणून नाही, तर उत्कृष्टता काय असते हे ठरवणारी एक सर्वोच्च जागतिक संस्था म्हणून प्रस्थापित केलं आहे. अच्छा. जेव्हा एखाद्या भारतीय, कोरियन किंवा युरोपियन चित्रपटाला जागतिक मान्यता मिळवायची असते, तेव्हा त्यांचं अंतिम ध्येय हे ऑस्करच्या मंचावर पोचणं हेच असतं. खरंय, आपणही भारतात ऑस्करसाठी चित्रपट पाठवतोच ना? अगदी बरोबर. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी जरी चित्रपट वितरण व्यवस्था बदलली असली तरी उत्कृष्टतेचं मोजमाप करण्याची जी पारंपरिक पद्धत आहे ती अजूनही हॉलिवूडच्याच हातात आहे. आणि हेच कारण आहे की एवढी अफाट स्पर्धा असूनही हॉलिवूड आजही आपलं महत्त्व आणि वर्चस्व टिकवून आहे. खरोखरच हा संपूर्ण प्रवास अचंबित करणारा आहे. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे चांगला नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि कोरडी हवा शोधत लॉस एंजेलिसमध्ये आलेल्या काही मोजक्या निर्मात्यांनी एका अशा स्वप्नवत शहराचा पाया रचला ज्याने पुढे जगावर राज्य केलं. हो, एका भौगोलिक गरजेतून सुरू झालेला तो प्रवास होता. त्यानंतर आलेल्या सुवर्ण काळात महाकाय स्टुडिओंनी केवळ पैशाचीच नव्हे तर कला आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत मॅट पेंटिंग आणि ध्वनी तंत्रज्ञानासारख्या गोष्टीतून एक भक्कम पाया मजबूत केला. आणि मग एका छोट्याशा हॉटेलमधील खाजगी स्नेहभोजनातून सुरू झालेल्या ऑस्कर पुरस्कारांनी हॉलिवूडला जगभरातील चित्रपट उद्योगाचं एक सर्वोच्च मानक बनवून टाकलं. बरोबर. गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा आणि व्यावसायिक यश यांचा एक असा संगम हॉलिवूडने साधला आहे ज्याची बरोबरी करणं आजही इतरांसाठी एक मोठं आव्हान आहे. अगदी अचूक. निसर्गाच्या साध्या गरजेपासून सुरू झालेला प्रवास तांत्रिक क्रांतीतून जात शेवटी एका अभेद्य सांस्कृतिक वर्चस्वात कसा बदलला याचा हा हॉलिवूडचा एका शतकाचा इतिहास आहे. आणि ऑस्कर पुरस्कार हे याच प्रवासाचे आणि त्यातील उत्कृष्टतेचे सर्वोच्च प्रतीक बनले आहेत. आजच्या या चर्चेतून खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेषतः कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानामुळे भौगोलिक जागेची निवड कशी होते आणि ऑस्कर बाउन्सची व्यावसायिक गणितं कशी चालतात हे समजणं खूप रंजक होतं. तुमच्या या विश्लेषणाबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही या चर्चेत खूप मजा आली. पण आता आपण चर्चेच्या शेवटी आलो आहोत. श्रोत्यांसाठी एक महत्त्वाचा आणि थोडासा वेगळा विचार मागे ठेवून जाण्याची वेळ आली आहे. नक्कीच. आपण या स्रोतातून हे स्पष्टपणे पाहिलं की स्ट्रीमिंग सेवा आणि बॉलिवूडच्या उदयानंतरही हॉलिवूडचा प्रभाव आजही मोठा आहे आणि ऑस्कर हे त्याचं पारंपरिक मानक आहे. पण आजचं युग हे तंत्रज्ञान आणि डेटाचं युग आहे. होय. आज जेव्हा जागतिक स्तरावर आपण काय पाहायचं हे कोणत्याही एका भौगोलिक केंद्रातील तज्ज्ञ मंडळी किंवा अकॅडमीचे सदस्य ठरवत नाहीत, तर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सचे अल्गोरिदम आपल्या आवडीनिवडीनुसार आणि आपल्या पाहण्याच्या सवयीनुसार ठरवू लागले आहेत. बरोबर आहे. तेव्हा भविष्यात हॉलिवूडसारख्या एखाद्या विशिष्ट भौगोलिक केंद्राची आणि ऑस्करसारख्या मानवी मतांवर आधारित पारंपरिक मानकांची ही जागतिक मक्तेदारी खरोखरच टिकून राहील का? की येणाऱ्या काळात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात मनोरंजनाचे आणि उत्कृष्टतेचे मापदंड पूर्णपणे बदलून जातील आणि ऑस्करसारख्या सोहळ्याचं महत्त्व केवळ एका ऐतिहासिक परंपरेपुरतं मर्यादित राहील? हां, खरोखरच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याच एका कुतूहल वाढवणाऱ्या प्रश्नासह आपण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर प्रकाश टाकण्यासाठी.